नमस्कार. मी प्रशांत कुमाकुल, फायनान्शियल रिस्क ॲडवायझर. सध्या तुम्ही बघत असाल इन्शुरन्स काउन्सिलतर्फे एक मोहीम हाती घेतलेली आहे. इन्शुरन्स जरूरी है. मी त्याच्यामध्ये एक ॲड करेन, की इन्शुरन्स ज़रूरी है, उसके साथ-साथ इन्शुरन्स ॲडवायझर भी ज़रूरी है. याचं कारण काय? कारण या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना एक लक्षात येतं, की इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करणं ही फार मोठी गोष्ट नाहीये. पण ज्यावेळेला क्लेम येतो किंवा काही प्रॉब्लेम्स येतात, त्यावेळेला इन्शुरन्स ॲडवायझर जरुरी आहे, ही कन्सेप्ट लोकांना पटते. एक छोटंसंच उदाहरण देतो. या इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना अनेक सारे अनुभव येत असतात. 2 महिन्यापूर्वी माझ्याच एका मित्राच्या मिसेसचं हिस्टेरेक्टॉमीचं एक छोटंसं ऑपरेशन होतं. तर त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं, की असं-असं करायचं आहे ऑपरेशन, तर आपल्याला क्लेम करायचा आहे. मी म्हणालो, "ठीक आहे, तुम्ही डॉक्टरांबरोबर अपॉइंटमेंट फिक्स करा आणि ज्या दिवशी ऑपरेशन करायचं आहे, त्या दिवशी आपण हॉस्पिटलला इन्शुरन्स कंपनीला इंटिमेट करूया आणि क्लेम प्रोसेस करून देतो." पण आता त्यांनी जे हॉस्पिटल सिलेक्ट केलं होतं, ते इन्शुरन्स कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलच्या पॅनलवरती नव्हतं. तर मी म्हणालो, की त्यांना आपण तुमचा सगळा डिस्चार्ज मिळाल्यानंतर आपण केस पुट अप करूया आणि साधारण 15 दिवसाच्या आत तुम्हाला क्लेम मिळून जातो. तर त्याप्रमाणे त्यांना सांगितलं. त्यांनी क्लेम इंटिमेशन दिला आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी ऑपरेशन पण करून घेतलं. पण ऑपरेशन थोडंसं क्रिटिकल असल्याने 1-2 दिवस जास्त त्यांना थांबावं लागलं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी मला फोन केला. सगळे डॉक्युमेंट्स त्यांना सांगितल्याप्रमाणे मला दाखवले सुद्धा. आता मी म्हणालो, ठीक आहे, आपण सगळे सबमिट करूया." एक गोष्ट लक्षात आली, हॉस्पिटलचं बिल ज्यावेळेला पाहिलं मी, तर डॉक्टरांची फी, ज्यांनी सर्जन म्हणून काम केलं, सर्जरी केली, त्या डॉक्टरांची फीससुद्धा लावली होती आणि त्याच्यासोबत असिस्टंट डॉक्टरची फीस पण लावलेली होती. थोडीशी मला शंका आली, की असिस्टंट डॉक्टरची फी शक्यतो कुठलीही इन्शुरन्स कंपनी देत नाही. तरी पण ही केस आम्ही पुट अप केली आणि क्लायंटला मी अगोदर कल्पना देऊन ठेवली होती, की हे थोडंसं अवघड आहे, डॉक्टरांनी असिस्टंट फी का लावली आहे? तरीसुद्धा केस सबमिट केली. साधारण 8 दिवसामध्ये क्लेम प्रोसेस कंप्लीट झाली आणि क्लेम अमाउंट त्या क्लायंटच्या अकाउंटला जमा झाली. त्यांनी फोन केला मला. अमाउंट कमी जमा झाली. तर मी क्लेम सबमिट केल्यानंतर त्याचा एक डिस्चार्ज व्हाउचर येतो, की क्लेम कसा सबमिट केलाय. तर त्याच्यामध्ये पाहिलं तर अपेक्षेप्रमाणे असिस्टंट डॉक्टरची फीस इन्शुरन्स कंपन्यांनी दिली नाही. आता परत क्लायंटला मी सांगितलं, की मी तुम्हाला सांगितलं होतं, की असिस्टंट डॉक्टरची फीज इन्शुरन्स कंपनी देत नाही. तरीसुद्धा मी म्हणालो, "एक काम करतो, तुमच्या डॉक्टरांसोबत मी बोलतो." तर त्यांनी तिथंच मला डॉक्टरांना फोन लावून दिला. मी त्यांना केस काय होती ते मी विचारलं. तर त्यांनी सांगितलं, की केस थोडीशी क्रिटिकल होती. ऑपरेशन करताना जास्त ब्लीडिंग होत होतं त्या लेडीला. त्यामुळं आम्हाला असिस्टंट डॉक्टरची गरज लागली. तर आणि त्यामुळंच हे ऑपरेशन सक्सेसफुल करता आलं. कुठलाही धोका न पत्करता. तर हे जेन्युइन केस होती. मी डॉक्टरांना म्हणालो, की "तुम्ही हे जे मला सांगितलंय, ते फक्त तुम्ही एक सर्टिफाय करा मला, की ते असिस्टंट डॉक्टर कोण होते? त्यांची का गरज पडली?" तर ते म्हणाले, "ठीक आहे, मी देते." त्याप्रमाणे मी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांकडनं तसं सर्टिफिकेट घेतलं आणि दुसऱ्याच दिवशी ते सर्टिफिकेट इन्शुरन्स कंपनीच्या क्लेम डिपार्टमेंटमध्ये सबमिट केलं. आता 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. चौथ्या दिवशी क्लायंटला मेल आला, की युअर क्लेम हॅज बीन पास्ड. तर जे डिडक्शन केलेलं अमाउंट होती, हे डॉक्टरांच्या क्लॅरिफिकेशननी इन्शुरन्स कंपनीने मान्य केलं आणि ही क्लेम त्यांना मिळून गेला. तर हा असा छोटासा किस्सा आहे. असे अनेक किस्से असतात, की जिथं आम्ही ॲज अन ॲडवायझर म्हणून एक स्टेप पुढे जाऊन क्लायंटच्या दृष्टीने आम्ही काम करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करतो. इन्शुरन्स ज़रूरी है, उसके साथ-साथ ॲडवायझर भी ज़रूरी है. फिनान्शियल क्लिनिक अकॅडमीच्या तर्फे प्रशांत कोमाकुलला मी मनापासून थँक बोलते. सगळ्यात पहिले त्यांनी ही शेअरिंग केली. कारण ह्या शेअरिंगमधून खूप ॲडवायझरला वेगळे इनपुट मिळाले असतील. पहिला इनपुट की जेव्हा मेडिक्लेमचा क्लेम येतो त्यावेळेस बिलं बघणं गरजेचे आहे, की त्या बिलामध्ये हॉस्पिटलने कुठल्या-कुठल्या बायफर्गेशनमध्ये अमाउंट दिलेले आहे.
जेव्हा तुम्ही हे बिलं बघायची सवय लागाल, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली एक्सपिरियन्स येत जाईल. बिल बघून सुद्धा तुम्ही सांगू शकता, की कुठला क्लेम येणार आहे आणि कुठला क्लेम येणार नाही. जसं प्रशांतने क्लिअरली त्याच्या क्लायंटला सांगितलं होतं, की तुम्हाला अ, हे अमाउंट मिळणार नाही. ओके. हे एक्सपिरियन्सने येतं आणि तिथं एक प्रोफेशनल एडवायझर हा एजंटपेक्षा वेगळा होतो. दुसरं, समजा नाही मिळाली ती अमाउंट, तर नेमकं हॉस्पिटलमध्ये असं काय घडलं, हे पण ॲडवायझरने जर विचारपूर्वक बघितलं, तर त्याला हे कळेल, की काही ॲडिशनल पेपर्स आपण डॉक्टरांकडून घेऊ शकतो का? प्रशांतने जसं डीपमध्ये डॉक्टरांशी त्याने चर्चा केली आणि त्यामुळे त्याला कळलं, की नेमकं काय घटना तिथे घडली होती. म्हणून बाहेरून एक वेगळा स्पेशलाइज्ड डॉक्टर तिथं आला आणि ते ऑपरेशन झालं. हे सगळं डीप अभ्यास केल्यामुळे डॉक्टरांकडून ॲडिशनल पेपर त्याने लिहून घेतला आणि ते क्लेम कंपनीला दिला आणि त्यांच्या क्लायंटला 100% क्लेम मिळाला. एक ॲडवायझर फक्त मेडिक्लेमची पॉलिसी विकतो का? नाही. तो क्लेमला खूप प्रोफेशनल पद्धतीने हँडल करतो आणि म्हणूनच हे जे ऑनलाईन पोर्टल आहे किंवा हे इन्फ्लुएन्सर जे कोणी आहे, जे सांगतात हे घ्या, ते नका घेऊ. त्यापेक्षा एक प्रोफेशनल ॲडवायझर ज्या पद्धतीने क्लेम हाताळणी करतो, ज्या पद्धतीने क्लायंटला एज्युकेट करतो, ज्या पद्धतीने प्रॉडक्ट मिक्स करतो, तेव्हा तो एक रिस्पेक्टफुल प्रोफेशनल म्हणून बाहेर पडतो. हेच तर फायनान्शियल क्लिनिक अकॅडमीचं ध्येय आहे. एजंटगिरी छोडो, फायनान्शियल डॉक्टर बनो. या मोहिमेमध्ये जर तुम्हाला तुमची नॉलेज, स्किल, ॲटिट्यूड डेव्हलप करायची असेल, तुम्हाला कॉम्प्रिहेन्सिव्हली प्रत्येक प्रॉडक्टचे मिक्सचर करेक्ट पद्धतीने करायचं असेल आणि तुमच्या क्लायंटला बेस्ट इन क्लास सर्व्हिस द्यायची असेल आणि या पद्धतीने एम-डी-आर-टी, सी-ओ-टी, टी-ओ-टी करायचं असेल, फायनान्शियल क्लिनिक अकॅडमी तुम्हाला मदत करू शकतो. एकदा बोला, भेटा. तुम्हाला खरंच मदत होईल.